हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. यामध्ये आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज सुरू केली होती आणि ज्याचे लिक्विडिटी स्वीप ही जी आपली स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीची बॅक टेस्टिंग करत करत आपण आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आलेलो आहे. जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्याचं जे आपण ॲनालिसिस केलं होतं त्याच्या ॲनालिसिसच्या शेवटी आपण असं कन्क्लूड केलं की आपण 190 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे. ओके, लिक्विडिटी स्वीप हे एकच अशी स्ट्रॅटेजी नाही आहे, अजूनही आपल्या काही स्ट्रॅटेजीज आहेत आणि त्या स्ट्रॅटेजीसुद्धा बॅक टेस्टिंग आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड करत आहोत. सो हे रिझल्ट्स तरी मॅटर करतातच, पण आपण बाकीच्या सुद्धा ज्या आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याचे सुद्धा रिझल्ट्स तुम्ही नक्की एकदा जाऊन बघाल. सगळ्या स्ट्रॅटेजीचे रिझल्ट्स लिटरली आपल्याला थक्क करणारे आहेत. ओके, तुम्ही जाऊन सगळ्या आपल्या स्ट्रॅटेजीज आणि सगळे व्हिडिओज आणि जेवढी आपण ट्रान्सपरन्सी ह्याच्या बॅक टेस्टिंगमध्ये ठेवली हे सगळं जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेमकं काय झाले हे आपण डायरेक्ट ॲनालिसिस करायला सुरू करू. 7 जुलैचा दिवस, याचा हाय स्वीप झाला आहे का आपण एकदा चेक करू. ओके, हाय स्वीप झाला आहे. ह्याच्या क्लोजिंगला आपल्याला पहिलं टार्गेट बघायला भेटलं आहे काय. ओके, आपण चेक करू या ठिकाणी आपली. ओके, या ठिकाणी जर तुम्ही क्लिअरली बघितला तर आपलं पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला भेटते. लोची काय कंडिशन आहे आपण एकदा चेक करू. लोला आपल्याला ट्रेड भेटलेला नव्हता. सो या ठिकाणी 7 जुलैला आपल्याला एक ट्रेड भेटला होता ज्याचं 50 पिपच्या आसपास टार्गेट डन झालेलं बघायला भेटतं. ओके, त्याच्यानंतर आपण 8 जुलैला काय झालं एकदा चेक करू. 8 जुलैचा हा हाय होता, स्वीप झालंय काय नाही आहे, पुढे जाऊन कुठं झालंय काय ते सुद्धा चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा स्वीप झालेला नाही, डायरेक्ट कॅन्डलनं वरती क्लोजिंग दिलेली आहे. सो या ठिकाणी आपल्याला स्वीप सेटअप भेटलेला नाही. लोची काय कंडिशन आहे आपण एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी लो होता, या रेड कॅन्डलनं लो स्वीप केलेला होता. त्याच्यानंतर मार्केटनं आपला रेग्युलर एस एल होता 20 पिपच्या आसपास, आपण 30 पिपचा एस एल ठेवतो. सो आपल्याला 8 जुलैला एक ट्रेड बघायला भेटतो ज्याचा एस एल हिट झालेला होता, 30 पिप्स एस एल हिट. ओके, जाऊ आपण 9 जुलैला आपल्याला ट्रेड भेटला होता काय, आणि जर भेटला असेल तर काय झाले कंडिशन आपण चेक करूया. ओके, हा लो होता, लो स्वीप झालाय. स्वीप झाल्यानंतर आपल्याला आपला टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं की स्टॉप लॉस तुम्ही चेक करू शकताय. ओके, या ठिकाणी आपल्याला पहिला स्टॉप लॉस हिट झाला, त्याच्यानंतर आपलं टार्गेट डन झालं. नॉर्मल स्टॉप लॉस आपला 20 पिपचा होता, त्याच्यानंतर आपण 10 पिपचा बफर करून ठेवतो. सो सिम्पली आपल्याला इथं सुद्धा 30 पिपचा एस एल बघायला मिळतो. ओके, ह्याचा हायची काय कंडिशन आहे आपण एकदा चेक करू. हाय आपल्याला स्वीप झालेला बघायला भेटतो काय एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा हाय स्वीप झाला, आपल्याला मल्टिपल स्टॉप लॉसेस बघायला मिळतात. ज्या पद्धतीनं आपण एप्रिल महिन्यात बघितलं होतं त्याच पद्धतीनं 20 पिपच्या आसपास आपला नॉर्मल एस एल होता. पुन्हा आपल्याला इथं एक्स्ट्रा आपण 30 पिपचा एस एल घेऊया. ओके, सलग 3 एस एल ओढलेले आहेत आपले, नो प्रॉब्लेम. आपल्याला ऑल ओव्हर रिझल्ट्स मॅटर करतात. सो बघू आपण पुढं काय होते. 10 जुलैला जाऊया. ओके, 10 जुलै हा हाय होता, पुन्हा आपल्याला इथं एस एल हिट झाला का एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी आपल्याला एस एल उडलेला नव्हता. सो याच्या एंडिंगपासून आपल्याला ऑलमोस्ट पहिलं टार्गेट तरी डन झाले का एकदा चेक करू आपण. या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपली एंट्री होती. ओके, आपल्याला या ठिकाणी पहिलं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. 10 जुलैला सेम बाईंगची काय कंडिशन आहे आपण एकदा चेक करू. बाईंगला आपल्याला तर ट्रेड भेटलेला नव्हता. सो 10 जुलैला आपल्याला एक टीपी डन झाला आहे 50 पिपचा. ओके, 50 पिप्स टीपी डन. ओके, 11 जुलैला आपण बघू, आठवड्याचा शेवटचा दिवस. आपल्याला कुठल्या पद्धतीचा सेटअप बघायला भेटतोय काय. सिम्पली हाय इथं डायरेक्ट क्लोजिंग झाला आहे, हायला लिक्विडिटी स्वीप बघायला भेटलेली नाही आहे. लोची काय कंडिशन आहे एकदा चेक करू. पुढे जाऊन कुठं स्वीप झालं आहे का एकदा आपण चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला डायरेक्ट क्लोजिंग भेटते. सो 11 जुलैला आपल्याला ट्रेडच भेटलेलं नाही आहे. सो सिम्पली आपण इथं काय लिहितोय, नो ट्रेड. ओके, आता याचं ॲनालिसिस करू आपण.
टोटल ट्रेड्स किती होते, टोटल 5 ट्रेड्स होते. टीपी डन कितीचे झालेले आहेत, तर या आठवड्यात आपल्याला 2च टीपी डन झालेले बघायला मिळतात. एसएल हिट किती आहेत, तर एसएल हिट आपल्याला इथं 3 बघायला मिळतात. ऑल ओव्हर आपण कसं आहे, प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये, एकदा चेक करू. हे 30-90 आणि हे 50 आणि 50-100. सो बेसिकली आपण ऑल ओव्हर फक्त 10 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे. ओके, ऑल ओव्हर आपण फक्त 10 पिप्स प्रॉफिटमध्ये आहोत. ओके, सो सिम्पली आपण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 190 पिप प्रॉफिटमध्ये होतो आणि जुलै महिन्याच्या सेकंड वीकमध्ये आपण फक्त 10 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहोत. सो प्रॉब्लेम नाही आहे, हरकत नाही. एखादा आठवडा प्रॉफिटमध्ये असेल, एखादा आठवडा लॉसमध्ये असेल, ऑल ओव्हर जे रिझल्ट्स आहेत ते आपण मॅटर करणार आहेत. सो आपण जुलै महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात नेमकं काय झालं आहे आणि आपण आपला प्रॉफिट हा वाढवला आहे की आहे, यातले पिप्स कमी झालेले आहेत, हे आपण 3ऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो पुढचा व्हिडिओ नक्की मिस करू नका. स्टे ट्यून्ड गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग. जर आपला कंटेंट आवडत असेल, जर आपली जेन्युइनिटी आवडत असेल, तर नक्की आपला हा कंटेंट आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.